त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं। हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। लाडकी बहीण योजना 24 डिसेंबर, 25 डिसेंबर, 26 डिसेंबर सर्वात मोठी अपडेट। अधिवेशन संपले, पैसे वाटप सुरू। आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे की हे अधिवेशन संपलं की लगेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवत आहोत। तर बघा, सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर, आनंदाची बातमी। तर आता बघा, तुमच्या खात्यामध्ये ज्यावेळेस आता पैसे जमा होतील त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा SMS येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे क्रेडिट झालेले आहेत। तर बघा, काही महिलांना कमी मिळतील, काही महिलांना जास्त पैसे मिळतील, वेगवेगळे पैसे मिळणार आहेत। कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट ही आहे की आता हिवाळी अधिवेशन संपले आहे। आता पैसे वाटप चालू होणार आहे। सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे तसेच थकीत हप्त्यांचे पैसे, सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये आता पडण्यास सुरुवात होणार आहे। ती वेळ आलेली आहे ज्या वेळेची तुम्ही भरपूर दिवस झालं वाट पाहत होता, प्रतीक्षा करत होता। आता महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी बघा, हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठी घोषणा केली। डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपलं की लगेच खात्यात, तुम्ही सुरुवातीला तो व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे, ठीक आहे। तर मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते तुम्ही या ठिकाणी इंट्रोमध्येच पाहिलेलं आहे। ज्या महिलांनी तो व्हिडिओ पाहिला नव्हता त्यांनी इंट्रोमध्ये आता पाहिलेला आहे। तर या ठिकाणी बघा, अंतिम आठवडा आता सुरू झालेला आहे। डिसेंबर महिन्याचा अंतिम आठवडा, एका महिन्यामध्ये जवळपास 4 ते 5 आठवडे असतात, त्यामधील आता डिसेंबर महिन्याचा हा शेवटचा आठवडा असणार आहे आणि अंतिम आठवडा असणार आहे। याच आठवड्यामध्ये 100% सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर एक्झॅक्टली कधी पैसे जमा होतील सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, सर्वच महिलांचा एकच प्रश्न आहे की आमचे पैसे कधी येणार आणि किती मिळणार। सर्वात मोठा हे कन्फ्युजन आहे की 1500 मिळणार की 2100 मिळणार आणि आमचे थकीत हप्ते कधी मिळणार। संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सर्व महिलांना पैसे मिळणार आहे हे तर कन्फर्म आहे। एकही महिला वंचित राहणार नाही। लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, लाडका शेतकरी योजना असेल, सर्व योजना सुरू राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही घोषणा केलेली आहे। तर बघा, तुम्हाला हे जे पैसे मिळणार आहेत हे पैसे वेगवेगळे मिळणार आहेत। तर आता बघा, काही महिलांना पैसे थेट 1500 मिळतील, काही महिलांना 4500 मिळणार आहेत, तर काही महिलांना 6000 मिळणार आहेत, तर काही महिलांना 9000 रुपये मिळणार आहेत, तर काही अशा सुद्धा महिला असणार आहेत ज्यांना 0 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर असं का मिळणार आहे आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत। तर बघा, ज्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत या महिलांना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत फक्त, म्हणजे या महिलांना अगोदरचे पैसे ऑलरेडी मिळालेत, म्हणजे अगोदरच्या हप्त्यांचे पैसे त्यांना मिळालेले आहेत। आणि तसेच ज्या महिलांना बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना ते 3000 अधिक डिसेंबरचे 1500 असे मिळून अशा महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहे, सॉरी 8500 रुपये दिले जाणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा, ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे सप्टेंबर पासून ते डिसेंबरचे असे मिळून 4000 रुपये, 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500 म्हणजे 4 महिन्याचे मिळून त्यांना 6000 रुपये मिळणार आहेत। तसेच अशा सुद्धा काही महिला आहेत त्यांना 0 रुपये मिळालेत, म्हणजे 1 रुपया सुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही। तर अशा महिलांना सर्वच हप्ते एकसाथ मिळणार आहेत। म्हणजे बघा, जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे टोटल 6 हप्त्याचे पैसे त्यांना एकसाथ मिळणार आहेत। 1500 गुणिले जर आपण 6 केलं तर अशा महिलांना 9000 रुपये मिळणार आहेत। तसेच ज्या महिलांनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये किंवा ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालाय, फॉर्म पेंडिंग मध्ये आहे, अजूनपर्यंत चेकिंग मध्ये आहे, अशा महिलांना 0 रुपये सुद्धा मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खूप मोठी अपडेट या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपलं की पैसे जमा होणार आहेत। तर बघा, आता अधिवेशन संपलेलं आहे। अधिवेशनाची जी तारीख होती ती तारीख होती बघा, 16 डिसेंबरला अधिवेशन सुरू झालं होतं हिवाळी अधिवेशन, आणि ते 21 डिसेंबरला संपलेलं आहे। 22 डिसेंबरला म्हणजे परवा दिवशी तर रविवार होता, काल 23 तारीख होती, सोमवार होता, सर्वांना वाटत होतं की काल पैसे येतील, परंतु काल सुद्धा पैसे आलेले नव्हते। तर बघा, आज तारीख आहे 24 डिसेंबर, वार आहे मंगळवार। या ठिकाणी बघा, आजपासून सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे पडू शकतात, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपलं की पैसे येणार आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे पडल्याचा SMS येऊ शकतो, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या।
त्यानंतर बघा हिवाळी अधिवेशन काळामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता वाटप करायचा आहे, जानेवारीचा हप्ता वाटप करायचा आहे, जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला लगेच मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे मकर संक्रांतीचा सण आलेला आहे. संक्रांतीचा सण सर्व महिलांचा आनंदात जावा, गोड होवा या उद्देशाने महायुती सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार आहे. जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला लगेच दिला जाणार आहे. त्यासाठी तुमच्या टोटल बघा 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी सर्व महिलांसाठी या ठिकाणी खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. ती गुड न्यूज काय आहे तर बघा, महिला व बाल विकास विभागाला मंत्री देखील आदिती तटकरे मिळालेले आहेत, ज्यांनी ही योजना व्यवस्थित पार पाडली होती. तर बघा, तुम्हाला आतापर्यंत 5 हप्ते मिळाले होते. त्यावेळेस सुद्धा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम होत्या, त्यांनी ही योजना खूप व्यवस्थितपणे पार पाडली होती. आता 5 हप्ते तर तुम्हाला सक्सेसफुली त्यावेळेस मिळाले होते. आता 6वा हप्ता सुद्धा सक्सेसफुली तुम्हाला मिळणार आहे, कारण की या विभागाच्या मंत्री पुन्हा आदिती तटकरे मॅडम झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आदिती तटकरे पुन्हा एकदा संबंधित विभागाच्या मंत्री झालेले आहेत. त्यामुळे बघा, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे हे 100% येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या आणि सर्व गोष्टी त्या क्लिअर करणार आहेत. सर्व ज्या काही अपडेट्स असतील लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या वारंवार सांगत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे, हे तर कन्फर्म आहे. 1001% पैसे मिळणार आहेत, हे कन्फर्म आहे. आणि लाडकी बहीण योजना सुद्धा सुरूच राहणार आहे, कारण की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वांनी स्पष्ट केलेलं आहे. तर महत्वाचा प्रश्न आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार? 2100 येणार की 1500 येणार? तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचं तुमचं कन्फ्युजन क्लिअर करतो. तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता 2100 नाही येणार, तर 1500च येणार आहे. कारण की 2100 तुम्हाला भविष्यामध्ये भेटणार आहेत, ते तुम्हाला मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून भेटतील. त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये त्याबाबत निर्णय होणार आहे. आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार त्या अगोदर सर्व महिलांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा, आता घरकुल योजनेत ही लाभ मिळणार, तब्बल इतकी घरं मंजूर. आता लाडक्या बहिणींना घर सुद्धा मिळणार आहे. या ठिकाणी बघा, घरकुल योजनेसंदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, ती अपडेट काय आहे तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने 6.5 लाख घरे मंजूर केली होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे. आता 13 लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहे. यावर्षी गरिबांसाठी 20 लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे. आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळालेला नव्हता. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. सविस्तर अपडेट सांगतो. या ठिकाणी बघा, या योजनेसाठी 26 लाख अर्ज प्राप्त झाले होते. मात्र आता 20 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित अर्जदारांना पुढील वर्षी घरे देऊ. तशीच एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे. यात काही निकषांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे. तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेघर राहणार नाही. बेघर लोकांना पुढील 5 वर्षात घर देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास या ठिकाणी बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, या योजनेचा जो लाभ आहे तो आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. सर्वात मोठी अपडेट. यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच महायुती सरकार ही लाडक्या बहिणींसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. तर बघा, तुम्हाला आता घरकुल सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार खूप जास्त प्रमाणामध्ये आता योजना राबवत आहे. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये किती अर्ज बाद झाले त्या संदर्भात अपडेट आहे. तर ती अपडेट काय आहे तर बघा, लाडकी बहीण योजनेत आधार कार्ड आणि बँक लिंक नसल्याने जवळपास 16 लाख महिलांचे अर्ज बाद झाले होते. त्यांना पैसे मिळाले नाहीत. मात्र त्या महिलांनी आता आधार आणि बँक अकाउंट लिंक केले आहे, त्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार आहेत. तर बघा, पाठीमागच्या वेळेस ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक नव्हते त्यांना त्यावेळेस पैसे आले नव्हते. तर आता त्या महिलांनी त्यांचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक केलेलं आहे. त्यामुळे अशा महिलांना सुद्धा आता पैसे मिळणार आहेत. तसेच या महिलांना 100% पैसे मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत? ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, बँकेची केवायसी पूर्ण आहे, अशा महिलांना 1001% पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळेल हे तुम्हाला सांगणार आहे. त्यात अगोदर कोणत्या त्या महिला आहेत तर बघा, या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर बघा, अर्ज करणाऱ्या A to Z बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. म्हणजे ज्या ज्या बहिणींना पाठीमागच्या वेळेस लाभ मिळालेला होता,
अशा सुद्धा बहिणींना लाभ मिळणार आहे. तसेच नवीन अर्ज करणाऱ्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार आहे. सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळणार आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, या योजनेमध्ये नवीन कोणतेही निकष नाहीत. खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की अधिवेशन संपलं की लगेच पैसे खात्यात येणार आहेत. तर बघा, आता अधिवेशन संपलेलं आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये आता लगेच पैसे येणार आहेत. आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये कधी सुद्धा पैसे येऊ शकतात. तर बघा, मोबाईलच्या SMS कडे लक्ष ठेवा. लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो बघा 22 डिसेंबर 2024 ही तारीख आता होऊन गेलेली आहे. या तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील दिवसांमध्ये कधीही हप्ता मिळणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. कारण की हिवाळी अधिवेशन संपलं की तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार होता. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तर तो बघा शेवटचा आठवडा आता सुरू झालेला आहे. 31 डिसेंबर पूर्वी सर्व लाडक्या बहिणींना, जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.